हाय, जय श्रीराम. तर आज रविवार. रविवार सगळ्यांचा स्पेशल असतो. आरामाने सगळं करणं. तर सगळेच नाश्ता वगैरे करत असतात, म्हणजे सकाळला रविवार असल्यामुळे. तर आम्ही पण गेलो, नाश्ता वगैरे छान जेवण झालं. आणि तेच रविवार पेशंट म्हटलं तर इकडल्या तिकडल्या गोष्टी आणि सगळं म्हणजे आपण एकमेकांना सांगत असतो. तर सगळं छान. तर आज आपण जसे मी हमेशा म्हणजे हमेशा नाही, पण आता हा महिना म्हटलं तर मार्गशीर्ष महिना आहे. तर सोमवाराचे बजरंगबलीचे जे आहे महिना, आणि महालक्ष्मीचा पण म्हटला जातो, दोन्ही पण. तर आमच्या म्हणजे आमच्या गावात म्हणून नाही म्हणता येत, पण असे आमच्या इकडे नाही का, तर इकडे नाही का जोगापूर म्हणून एक गाव आहे. तर जोगापूर गाव आहे, तर त्या म्हणजे गावामध्ये हनुमानजीचं खूप मोठं मंदिर आहे, प्रख्यात. म्हणजे जे मन्नत वगैरे असते ते तसं टाईप, म्हणजे नाही का, तसं म्हणजे मंदिर आहे. किंवा ते मन्नतसाठी पण आहे, आणि जे बोलतात म्हणजे ते पूर्ण होते असं पण आहे ते मंदिरात. तर छान. आणि ते कसं आहे माहीत आहे, जंगलात आहे ते मंदिर. मग ते मंदिर एकदम म्हणजे कसं आउटसाईडला आहे, म्हणजे ते गावच आउटसाईडला आहे. दोगापूर म्हणून नाव आहे त्याचं. तर ते आउटसाईडला आहे आणि जंगलात आहे. ते जंगलात आहे. आणि तिथे छान असं म्हणजे आधी असं ते काय म्हणतो आपण, वस्ती, म्हणजे एक पहिलं वस्ती पडते, पुन्हा एक दुसरी वस्ती असल्यासारखं. एक पहिलं मंदिर पहिलं पडते, आणि पुन्हा दुसरं आतमध्ये जावं लागतं, त्याच्या पण आतमध्ये. जसं आपण म्हणतो की एक पहिलं गाव दुसरं गाव असं म्हणल्यासारखं. तर पहिलं असं मोठं मंदिर आहे. तिथं अशी इतकी मोठी मूर्ती आहे हनुमानजीची, की खूप म्हणजे असं नाही का मान्यता आहे. आणि तिथं छान असं पूजा वगैरे आपण जसं करता येते, तर तशी मूर्ती आहे तिथं, छान अशी मोठी आहे. आणि पुन्हा दुसरीकडे गेलं ना, तर पुन्हा तशीच म्हणजे मूर्त्या आहे आणि जंगल आहे. तर तिथं नाही का छान जत्रा वगैरे भरत असते, खूप मोठी, जसं आपल्याला पाहिजे मोठी, नाही का. तर तिथं नाही का जायला रस्ता आपण म्हणतो ना, तर तो रस्ता कसा आहे, मातीचा रस्ता आहे. गोटे, जसा आपला जसा साधा रस्ता राहतो मातीचा, रोड नाही, रस्ता. तर तो रस्ता आहे ना, इतका म्हणजे म्हणतो ना आपण धूळ, गोटे वगैरे असं वगैरे, नाही का. तर आणि तिकडे नाही का म्हणजे असं बसा वगैरे जात नाही ते. आता म्हणजे हे कसं आहे, ही गोष्ट आधी खूप म्हणजे लहानपणी आमच्या खूप तिथं जायचं आम्ही, त्या गावाला, जे जोगापूर गाव आहे. तर तिथं नाही का आम्ही खूप असं जायचं, असं गाड्या, मग स्वतःच्या गाड्या करून किंवा टू व्हीलर किंवा असं, नाही का, असं. आणि तिथं नाही का म्हणजे आता म्हटलं की सोमवाराचा हा महिना आहे बजरंगबलीचा, तर तिथं नाही का लोक स्वयंपाक करायचे, सगळं आपलं म्हणजे शिदं वगैरे नेऊन, जे आपल्याला म्हणजे आपल्याला बनवायचं आहे, भात पोळी भाजी जे आहे, तर तिथं नाही का ते शिदं न्यायचे आणि बनवायचे. तर तर आम्ही नाही का लहानपणापासूनच म्हणजे तिथं जाणं, तिथं पाहणं, पूजा वगैरे करणं. तर म्हणजे त्याच्या अगोदर, तर तिथला रस्ता ना, म्हणजे मी आता सांगितलं की धूळ आहे, हे आहे, ते आहे. तर ते म्हणजे नाही का कसं आपण कोणतं बी, आणि तिथं नाही का जास्त बस नाही जात, सांगत आहे. तर तिथं बस म्हणजे एक जाईल तरी एखादी, त्याचा पण टाईम आहे. आणि तिथं नाही का वाघाचं, वाघ वाघ म्हणजे निघते म्हणून, जंगल म्हटलं तर म्हणून सांगत आहे की वाघ निघते म्हणून तिथं काय करायचे, संध्याकाळ झाली, आता हिवाळ्याचंच ते सोमवाराचा महिना म्हटलं, नोव्हेंबर डिसेंबर चालू आहे, तर लवकर दिवस जाते. तर तिथे कसं आहे, 4 वाजले की सगळे म्हणजे सगळे म्हणजे आपले सामान म्हणजे सकाळपासूनच जाणं चालू.
लोकांचं सकाळी जायचं, स्वयंपाक वगैरे बनवायचं आणि म्हणजे सकाळीच जेवण वगैरे करून, जसं आता 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत सगळं करून म्हणजे सगळं आवरून वगैरे ते तिथे म्हणजे वापस यायचं 4 वाजेपर्यंत. अशी म्हणजे तिथं नियम किंवा हे म्हणा बोलणं होतं की तुम्ही या, पण सगळं आपलं म्हणजे लवकरात लवकर करून तिथून निघा बा. तर असे खूप जण जायचे. जसे काही काही जसं असते खेड्यावर वगैरे की काय बंड्या वगैरे असतात ते, जे गाय वगैरे हे नाही का समोर ठेवते बंडी असते ते वगैरे घेऊन यायचे. किती जण, जसं कोणाच्या कारा असो, कोणाच्या गाड्या, कोणी म्हणजे असं नाही का. तर जसं आपल्या जशी पद्धत जमते तसं, तर तिथं जायचो आम्ही की आणि मजा करायची खूप की छान असं नाही का. आणि तिथं नाही का असं ते काय किरण्या, ते एक काय म्हणते किरण्यात एक फळस असते, तर ते जंगलामध्येच ते मिळत असते किरण्या, ते बोरं. तर बोरं पण ते कसं एकदम म्हणजे काय वनातली बोरं म्हणून म्हणतो, तर ते असं वगैरे म्हणून नाही का. तर आणि तिथं नाही का मोजक्याच बसा, जसं सकाळी बस राहिली की एकदम म्हणजे दुपारी, नाहीतर मग नाही, आणि तेच बस मग जाऊन वापस यायची, असं होतं. तर शनिवारी न सोमवारी असं म्हणजे राहायचं, ते सोमवाराचा महिनाच म्हणून म्हटलं जाते ना. तर शनिवारी आणि सोमवारी राहायची ती बस. तर तीच जायची, पुन्हा तीच वापस यायची घेऊन जे गेले आहे लोक त्यांना. आणि मी सांगितलं रस्ता म्हणजे नाही का, तर रस्ता खूप म्हणजे नाही का मातीचा रस्ता आणि तेच गोट्याचा रस्ता असल्यामुळे तिथे नाही का जायला पण थोडं उशीरच व्हायचा. तर कुठले कुठले लोक यायचे आणि तिथं स्वयंपाक बनवायचे. तर हे 2 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. तर आता ते कसं आहे, बंद झालं आहे. तर जे मी सांगित आहे जोगापूर जे गाव आहे तिकडे जाणं लोकांचं बंद झालं आहे. कशामुळे, तर वाघाच्या दहशतमुळे. कारण की मागे 2 वर्षा अगोदर इतकं म्हणजे वाघाचं दहशत चालू होतं की म्हणजे जिथे तिथे म्हणजे जसं जंगल आहेच, जसं आता रोड असेल आपला, तर रोडाच्या साईडला जंगल असतेच. कुठंही आपण म्हणजे गावाला वगैरे जाताना कुठं हे येते, तर कसं आहे जिथं तिथं नाही का वाघाचं म्हणजे वाघ भेटत होते आणि लोकायला म्हणजे असं मारत होते. तर त्याच्यामुळे इतकं वाघाचं दहशत झालं होतं. शेतामध्ये पण लोक एखादी गेले किंवा काही, तर शेतामधले पण किती सारे व्हिडिओ असे व्हायरल होत होते की आमच्या शेतात वाघ आला आहे, मारलं, असं झालं तसं झालं. तर इतकं म्हणजे वाघाचं दहशत चालू होतं. आणि तिथं पण वाघ निघत होते ज्या ठिकाणी आपण जोगापूर म्हणत आहोत. तर म्हणून सांगितलं ना की 4 वाजताच त्यांचं म्हणजे सगळं तुम्ही आपलं सामान घेऊन निघा बा. तर तेच होतं, पण त्या टायमाला ते कमी होतं आणि नव्हते लोक. आता जिथं लोक राहणार तिथं कुठं प्राणी नाही येणार. तर त्याच्यामुळे मग ते कसं बंद झालं. आणि हे पुन्हा आता वाघाचं दर्शन म्हटलं तर पुन्हा जास्त ते एकदम हे होऊन गेलं की भीती म्हणून नाही का, की वाघ आहे, खात आहे लोकांना, असं तसं म्हणून नाही का. तर त्याच्यामुळे ते पूर्ण बंद होऊन गेलं, पूर्णपणे म्हणजे जातच नाही कोणी आता तिकडे. आणि करतही असेल आता खूप जणं या महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा डिसेंबरच्या आखरी कोणी खूप जणं स्वयंपाक करतात, खुशीनं म्हणा की काय म्हणा. तर खूप जणं असे नाही का छान असं स्वयंपाक करतात, लोकांना बोलवतात. जसं आपलं म्हणजे मंदिरात वगैरे किंवा कोणत्याही मंदिरात किंवा हनुमानजीच्याच मंदिरात तर करतातच, छान असं जागा वगैरे पाहून. तर कसं आहे की मग आता कसं मग जाता येत नाही तिथे. तर आता मग लोक काय करतात की जसं आपलं मंदिर हनुमानजीचं दिसलं कुठं पण किंवा रामजीचं मंदिर दिसलं, तर तिथं कसं मग स्वयंपाक बनवतात ते लोक. असं म्हणजे नातेवाईकाला वगैरे बोलावून तिथं छान असं म्हणजे सोमवारी असते किंवा शनिवारी असते, असं छान लोकांना बोलावून छान असं स्वयंपाक करतात ते लोक. म्हणजे ज्यांचं म्हणजे बोलणं झालं की बा आपण स्वयंपाक करूया की काही असं वगैरे म्हणून. आणि मी खूप जणांना बघितलं आहे, जे वार्ड जे एरिया कोणतंही म्हणा, हा महिना आला की असे सगळे मिळून ते म्हणजे एक हेच नाही का की छान आहे बा महिना, आपण करूया एकत्र मिळून,
असं वगैरे म्हणून असे खूप जण असे स्वयंपाक करतात आणि ते हे करतात. तर इतकं म्हणजे वाघाचं दहशत त्याच्यानी इतकं म्हणजे माणसं हे भिवून गेले की जाणंच विसरून गेले त्या जोगापूरची कहाणी. पण आम्ही जायचं ना आधी, तर इतकं म्हणजे छान जत्रा, खायचं सगळं म्हणजे वस्तू किंवा जे आपल्याला म्हणजे एन्जॉय म्हणजे म्हणतो आपण की रविवारी आपण जाऊन रविवारी नव्हत्या गाड्या, रविवारी बस नाही जायची, रविवारी स्वतःच्याच गाड्या घेऊन जायचं. रविवारी म्हणजे मी सांगत आहे ना की शनिवार आणि सोमवार या दिवशीच फक्त बस असायची जायला. आणि छान खूपच इतकी पब्लिक त्या म्हणजे मी या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हापासून तो महिना लागतो आपण पहिला किंवा असं दुसरा वगैरे, तर इतकी गर्दी की खूपच गर्दी असं म्हणायला काही हरकत नाही. तर इतके म्हणजे खूप सारे पब्लिक लहानशा मुलापासून जशी ज्यांची मन्नत आहे हे ते, तर ते सगळे. आणि खूप लोक यायचे, खूप लोक. आणि खूप लोक म्हणजे खायचं म्हणजे खायला किंवा कोणतं म्हणजे आपण एन्जॉय करतो म्हटलं झुले वगैरे सगळं हे ते सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे छान मिळायच्या. तर कोणी असं पाहायला जसं आता आपण नाही, आपण जसं आता कोणी म्हटलं मी आता जसं स्वयंपाक करताय, कोणी आता कोणाचा नसला एखादी स्वयंपाक, ज्याचे नातेवाईक आहे तेच म्हणजे पाहुणे वगैरे घेऊन जात असतात. पण कोणाचा जर नसला स्वयंपाक, तर कोणी पूजा करायला जायचे किंवा पाहायला जायचे, दर्शन करून येतो म्हणून त्याच्यासाठी जायचे तिथे. तर ते पण मग आपलं छान एन्जॉय म्हणून किंवा छान आपलं दर्शन होते म्हणून की इतकं म्हणजे छान ते मस्त वाटायचं ते म्हणजे. तर आता बंदच झालं ना, तर तेव्हापासून मग आता इकडे म्हणजे जसं लोकायला जमते जिथं मंदिर आहे तिथं छान स्वयंपाक वगैरे करून आता जेवण करत असतात ते. तर आम्ही पण खूपदा म्हणजे जे बोलावतात त्यांच्या इथं गेलो होतो जेवण करायला छान. तर छान वाटते आणि छान म्हणजे करतात. तर सांगत आहे ना, महिना म्हणजे खूपच छान म्हणजे छान देवाचं दर्शन हे ते जेवण हे ते. पुन्हा इथे नाही का आमच्या एरियामध्ये पुन्हा दत्त जयंती म्हणून पण करतात. तर ते पण मस्त म्हणजे ते बी याच महिन्यात असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर ते पण त्यांचं बी छान म्हणजे भजन कीर्तन आणि रात्रभर म्हणजे 2 दिवस अगोदरपासून त्यांचे म्हणजे मग ते पूजा वगैरे करणं हे करणं ते करणं. मंदिर आहे इथे जवळपास म्हणून नाही का इतकं म्हणजे छान वाटत असते. म्हणजे म्हणतो ना आपण पूर्ण हा महिना भजन कीर्तन हे ते जसं आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. तर इतकं छान वाटते ना की म्हणजे की भक्तीच करत राहावं छान असं वगैरे नाही का. तर ते जोगापूरचं म्हटलं ना, तर तिथं नाही का प्राणी पण असायचे. प्राणी म्हटलं तर कोणते, बंदरं जे आपण माकड म्हणतो ते. तर ते त्यांना नाही का मग ते मिळाले, ते माकडं वगैरे मिळाले म्हणजे नाही का आपल्यासमोर आले की मग त्यांना नाही का काहीतरी मग ते खायचं वगैरे मागायचे म्हणजे की नाही का असं. तर सगळेजण मग ते नाही का त्यांना खायला द्यायचे की घेऊन. एक तर चांगलंही आपल्याला छानही वाटते की आपण दर्शन करायला आलो. आणि ते पण आता की छान एक सेवा म्हणून म्हणा की काय नाही का. तर ते त्याच्यामुळे नाही का छान त्यांना घेऊन द्यायचं. मग एक दिलं का एक पुन्हा दुसरा पण त्या तयारच राहत होता की द्यायला असं वगैरे. तर खूप पूर्ण असं जंगल फिरायचं छान. म्हणजे ते जंगलातच आहे म्हटलं ते जोगापूर गाव. तर पूर्ण असं फिरण्यालायक होतं छान असे. आणि लोक नाही का डब्बा बी घेऊन यायचे तिथे. तर नाही का असं म्हणजे छान असं म्हणजे चटया वटया घेऊन जाऊन तिथे नाही का छान असं डब्बा पार्टी टाईप असं करायचे. तर इतकं इतकं छान ते नाही का. तर म्हणजे आणि फिरलं ना तर सगळं म्हणजे दिसायचं. कोणतं असं प्राणी म्हणा की काय म्हणा. जर आता आपण म्हणतो की जाऊन तिथं फक्त आपण दर्शन करून आलं तर मग तेवढं काही नाही. पण छान असे लोक दिसणं किंवा असं फिरणं आपण, ते वेगळीच मजा असते सगळ्यांसोबत म्हणलं तर नाही का जाणं म्हटलं तर.
तर पूर्ण जंगलं फिरायचे. सांगितलं आता मी तिथे म्हणजे बोरं आणि किरण्या आणि ते पुन्हा असं काळं फळ एरोण्या, मराठीमध्ये जे फळं आहेत मी सांगत आहे नावं, तर ते तिथे विकायला राहायचे. जसं आता म्हणजे आपल्याकडे ते नाही मिळत त्या वस्तू जे आपण म्हणत आहोत, ते बेरीज असतात, ते बेरीज म्हणलं जाते त्यांना. तर ते नाही का ते म्हणताय की किरण्या आणि बोरं आणि ते म्हटलं की आता तर ते काय एरोण्या ते जे म्हणतात ना, तर ते आता नाही मिळत. तर त्या टायमाला म्हणजे विकायला राहायच्या किंवा लोक नाही का जंगलातून आणायचे तिथून, आणि ते झाडं वगैरे नाही का दिसायचे. तर कोणी काय करायचं तिथं म्हणजे आता म्हटलं की जंगल फिरायचे, तर मग ते जंगलामध्ये ते जंगलामध्येच असते ते झाड. आणि टेमरं, मी नाव नाही घेतलं आत्ता, टेमरं ते गोल असतात आणि ते इतकं म्हणजे स्वाद असते ना ते खायला. असे छान गोल असतात, बोरासारखेच गोल असतात, पण ते वेगळीच टेस्ट असते त्यांची. तर ते वगैरे नाही का मग ते जंगलातून आणायचे आणि मग ते तिथं विकत राहायचे किंवा स्वतः म्हणजे ते झाडं तिथं होते ना, तर ते स्वतः तोडून मग खाणं. तर ते मज्जाच म्हणजे नाही का, आपण म्हणतो ना एका एका फळाची एक वेगळा वेगळा स्वाद असतो. तर खरंच खूपच छान म्हणजे इतकं वाटायचं तिथं. आणि खूप म्हणजे लोक फिरायचे ना, तर तेच मग म्हणजे त्याच्यासाठीच कधी कधी जायचे तिथं खायला, की अरे हे म्हणजे हे वस्तू आपल्याकडे मिळत नाही. तर चला बा, एक तर आपलं दर्शनही होते किंवा ते आपल्याला फळंही खायला भेटते, जंगलातले फळं म्हणल्यासारखं. आणि पुन्हा काय म्हटलं मी, हां कवट, पुन्हा मला आठवलं कवट. ते कवट असते, ते पण एक फळ असते. तर ते फळ ते नाही का आंबटसर गोडसर असते ते फळ. तर ते पण इतकं म्हणजे स्वाद तिथं नाही का राहायचंच ते फळ. आणि नाही राहिलं कोणी जर तोडून विकतही असले तरी ते इतकं म्हणजे छान म्हणतात ना ते वनातले फळं म्हणून. तर खूप छान वाटत होतं ते खायला. आणि आता तर ते नाहीच मिळत आणि माहीत नाही, मिळतही असेल तर कुठं आहे का तेवढा माहिती नाही तेवढं. पण त्यावेळेस तिथे ते पूर्ण असे विकायला असायचे. खाली असे म्हणजे बाया घेऊन असायच्या टोपलीमध्ये आणि विकायला असायचे. तर ते घेऊन खायचं आपण आणि खूप छान वाटायचं, खूप छान. तर ते म्हटलं ना, आठवलं की ते म्हणजे त्या गोष्टी आठवतात की अरे आपण डब्बा नेत होतो, कोणी स्वयंपाक सांगला तर आपण जात होतो, तिथं जेवण करत होतो आपण. आणि पुन्हा हे फळं इतकी सारे, पुन्हा म्हणजे जंगल म्हटलं तर झाडं, किती प्रकारचे झाडं असतात, ते झाडं पाहायला भेटायचे आपल्याला. तर इतकं म्हणजे छान ते म्हणजे नाही का ते म्हणजे आठवते ना की अरे आता चालू असतं तर आपण गेलो असतो, पाहिलो असतो, बघितलो असतो. पण असू द्या, आता पण मग लोक मी सांगितलं ना की जेवण ठेवतात, करतात. पण जसं तिथं म्हणजे हे होतं छान, आपल्याला जाऊन आपल्याला दर्शन वगैरे करता येत होतं, कारण की तिथं मान्यता आहे काही म्हणजे हे केलं बोललं आपण तर छान नाही का मनोकामना आपली पूर्ण होते. तर तिथं जाऊन मग तिथं जाऊन करणं आणि असं आपल्या इकडे म्हणजे नाही का करणं, ते वेगळंच वाटते थोडंसं. तर म्हणून काही नाही, ठीक आहे, हरकत नाही. पण आहे तसं आहे, त्या याच्यामध्ये आपल्याला म्हणजे राहावं लागेल. बंद आहे तर बंद आहे. आता ते तसं प्रॉब्लेम झाला वाघाचा म्हणून, तर ते बंद करून टाकले. कोणाला म्हणजे इजा नाही झाली पाहिजे किंवा कोणाला असं हानी नाही झाली पाहिजे, त्याच्यामुळेच ते बंद केले आहे ना. आणि काही म्हणजे हे केले आहे ना, तर आपल्यासाठी चांगलं आहे ते. कारण की खूप असे म्हणजे व्हिडिओ बघितले आहे की खरंच नाही तरी ते तसं होत होतं. वाघं म्हणजे लोकांच्या ह्याच्यात जाऊन तसे करायचे. तर ते चांगली म्हणजे छान थोडंसं लोकांना ऑब्जेक्शन होतंच की बा असं पुन्हा बाकीच्या लोकांना असं नाही झालं पाहिजे वगैरे म्हणून नाही का. तर म्हणजे नाही का, जसं आता आपल्याला आहे ज्या पद्धतीमध्ये जसं आपण आहोत, जसं तिकडले बंद केलं म्हटलं आणि इकडलं जसं आता कोणत्याही आपण मंदिरात जाऊन आपण करू शकतो स्वयंपाक वगैरे किंवा काही म्हणजे नाही का डबा वगैरे घेऊन मी म्हणा की काय मंदिरात जाऊन. तर ठीक आहे, चांगलंच आहे सगळं. तर ठीक आहे, जय श्रीराम. सगळं 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 चांगलं. थँक्यू. जय श्रीराम.